हाय हॅलो नमस्कार मंडळी. होममेकर विद्या या चॅनलमध्ये मी विद्या तुमच्यासाठी आज एक टिपचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे. म्हणजे बऱ्याचदा असं होतं की आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या क्रीम असतात, काही ब्युटी क्रीम असतात, काही दवाखान्याच्या क्रीम असतात, पण त्या ओपन कशा करायच्या किंवा योग्य पद्धतीने ती कशी फोडायची हे आपल्याला बऱ्याचदा माहीत नसतं. तर ते मी आज तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघू शकता या दोन टाईपच्या क्रीम असतात आपल्याकडे, टूथपेस्ट किंवा काही. तर काही पेस्ट ह्या प्लास्टिकच्या याच्यामध्ये असतात, ज्यांच्यावरती प्लास्टिकचं कवर असतं, जे इझिली निघतं आणि ते पटकन आपल्याला काढता येतं, त्यामुळे त्यात काही अडचण येत नाही. पण काही ह्या टाईपच्या क्रीम असतात ज्या मेटलमध्ये वगैरे असतात, ॲल्युमिनियम फ्लेममध्ये असतात. तर त्या बऱ्याचदा आपण ओपन करताना काही वेळा पिनचा वगैरे वापर करतो आणि पटकन क्रीम पटकन बाहेर येणं किंवा ती फुटणं मध्येच कुठेतरी, तर अशा चुका होतात आपल्याकडनं. तर ते ह्या क्रीम फोडण्याची योग्य पद्धत कोणती आहे, तर ती अगदी सोपी आहे. ते जे तुमच्याकडे झाकण आहे त्याचाच वापर करून तुम्हाला फोडायचं आहे. तर ते मी तुम्हाला आज सांगणार आहे. तर ही क्रीम आहे ते बंद करण्यासाठी तुम्ही झाकण जे सरळ लावता या पद्धतीने झाकण लावता, बरोबर. या पद्धतीने हे पॅक होतं, पण हे ओपन त्याच झाकणाने तुम्ही करू शकताय. हे झाकणाचे जे टोक आहे ते फक्त टच करायचं आहे, बघू शकताय. अगदी नॉर्मल प्रेस करायचं आहे आणि अगदी योग्य पद्धतीने ओपन झालेलं तुम्हाला इथे दिसत असेल. अगदी लिमिटमध्ये ओपन झालेलं आहे आणि अगदी छानपैकी चौकोनी कापलं गेलेलं आहे आणि यातनं क्रीमसुद्धा अगदी योग्य प्रमाणात बाहेर येते. खूप जास्त नाही, खूप कमी नाही किंवा इकडे तिकडे फुटत नाही. तर बाहेर तुम्हाला इकडे तिकडे शोधाशोध करायची गरज नाही आहे. तुम्ही ते जे झाकण आहे त्याचाच वापर करून ही क्रीम अगदी योग्य पद्धतीने फोडू शकताय. या प्रकारच्या अगदी सोप्या सोप्या काही टिप्स असतात त्या तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला मिळतील. त्यामुळे होममेकर विद्या या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, म्हणजे माझे जे इथून पुढे काही नवीन व्हिडिओ येतील ते तुम्हाला आवर्जून बघायला मिळतील. तर अगदी सोप्या सोप्या पद्धतीने मी टिप्स सांगत असते. त्यामुळे हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. त्यानंतर सबस्क्राईब केल्यानंतर त्या बाजूचं बेल आयकॉनसुद्धा नक्की प्रेस करा, म्हणजे माझे नवीन आलेले व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला मिळतील. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, स्वतःची काळजी घ्या आणि टिप्स वापरत राहा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.